Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of solid states. In last part we have discussed yes, unit cell, crystal lattices, correct, and later on 7 crystal system. Now the next heading is Bravais lattices. Okay, Bravais is the French mathematician who put forth the arrangement of crystals by 14 ways. ठीक है, okay, there are 14 Bravais lattices. There are 14 okay Bravais lattices. Okay, it means 7 crystal system is divided into 14 Bravais lattices. 14 Bravais lattices. ठीक आहे बाळांनो, आपण 7 क्रिस्टल सिस्टीमचा एक ग्रुप केला होता, बरोबर आहे ना. ओके, त्या सिस्टीमला आता ओके काय करायचं, 14 ब्रेवेज लॅटिसेसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. येते लक्षात. 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये काय काय लिहिलं होतं आपण, येस CT और HMT. ठीक आहे, इथं सुद्धा लक्षात ठेवायला मी एक ट्रिक सांगतो तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे, CT और HMT. ठीक आहे, C काय होता, क्यूबिक. This is tetragonal. This one is orthorhombic. This is rhombohedral. This is hexagonal. Correct. This one is monoclinic. And this one triclinic. Okay, cubic, tetragonal, orthorhombic, rhombohedral, hexagonal, monoclinic आणि काय triclinic. Now okay, these crystal systems are divided into 14 Bravais lattices. आता हे इक्वल नाहीत, ठीक आहे ना. ओके, कुठलं 2 मध्ये डिवाइड झालं असणार आहे, कुठलं 3 मध्ये डिवाइड झालं असणार आहे. ओके, इन दिस वे this simple cubic cubic crystal is divided into 3 Bravais lattices, and that simple okay त्यालाच प्रिमिटिव्ह म्हणू शकताय, प्रिमिटिव्ह. ओके, सेकंड आहे बॉडी सेंटर्ड. ओके, and third one is okay what, face centered. Okay, face centered. Okay, simple or primitive, body centered and face centered. Cubic okay is crystal or cubic unit cell is divided into okay is 3 काय म्हणू शकता, Bravais lattices. In that is simple, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. आता हे लक्षात ठेवा, परत रिपीट करत नाही मी, सिंपल किंवा प्रिमिटिव्ह आणि सिंपल काय आहे, एकच आहे. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा, हा डिजिट काय आहे, 3 आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेट्रागोनल इज डिवायडेड इंटू व्हॉट, ओके 2 टाइप्स और 2 Bravais lattices. इन दॅट ओके सिंपल किंवा त्याला प्रिमिटिव्ह म्हणा, प्रिमिटिव्ह. ओके, अँड दुसरा असतो बॉडी सेंटर्ड. प्रिमिटिव्ह अँड बॉडी सेंटर्ड. ठीक आहे. ऑर्थोरोम्बिक इज डिवायडेड इंटू ओके 4 Bravais lattices. इन दॅट प्रिमिटिव्ह, ओके, देन बॉडी सेंटर्ड, then face centered, and next one is end centered. ठीक आहे ना. ओके, मैं आता हे थोडंसं खाली घेतो. सी हियर, नेक्स्ट इज rhombohedral. बघा, orthorhombic is divided into okay 4 Bravais lattices. In that primitive, body centered, face centered and end centered. ठीक आहे, दाखवतोय मी ओके कशा आहेत ते.
Next, rhombohedral. Rhombohedral has only one Bravais lattice, that is simple or primitive. Simple or primitive. Hexagonal has only one, again same, that is simple or primitive. Monoclinic has two Bravais lattices. Okay, in that simple or primitive एक लेतो मी, and is body centered. And triclinic has only one Bravais lattice, that is what primitive only or simple. Understood? किती झाले बघा टोटल? 3 plus 2 5, 5 plus 1 6, 6 plus 1 7, 7 plus 2 9. इथं राहिलं का लिहायचं? हां, ऑर्थोरोम्बिकचे राहिले ना 4. ओके, 3 plus 2 5 plus 4 9, 9 plus 2 11, 11 plus 3 किती झाले टोटल? 14. ओके, येस. आता ही डायग्राम दाखवतो मी तुम्हाला. तर मोनोक्लिनिकमध्ये प्रिमिटिव्ह आणि इथं बॉडी सेंटरच्या ठिकाणी एंड सेंटर करा किंवा बेस सेंटर म्हणा त्याला. बॉडी सेंटर झालं तिथं, ठीक आहे. येस, एंड सेंटर्ड किंवा काय म्हणा त्याला, बॉडी बेस सेंटर्ड, ठीक आहे ना. एंड सेंटर्ड और बेस सेंटर्ड. ओके, स्ट्रक्चर्स बघा वन बाय वन. ट्रिक सांगतो मी कसं लक्षात ठेवायचं हे, ठीक आहे. येस, हिअर दिस इज फर्स्ट. येस, सिंपल क्यूबिक युनिट सेल, ठीक आहे. दिस इज सिंपल इन विच द पार्टिकल्स आर ऑलवेज ॲट द कॉर्नर. ओके, लक्षात येते, ठीक आहे. दिस वन इज बॉडी सेंटर्ड, कॉर्नर ॲज वेल एज बॉडी. पार्टिकल कुठे प्रेझेंट आहेत? कॉर्नरला आणि बॉडी सेंटरला. लक्षात येते, ठीक आहे. अँड दिस वन इज फेस सेंटर्ड इन विच पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर ॲज वेल एज फेसेस ऑफ द क्यूब, ठीक आहे ना. ओके, किती फेसेस असतात टोटल? 6 फेसेस. नेक्स्ट, विच स्ट्रक्चर इज दिस? दिस इज टेट्रागोनल, बरोबर आहे ना. ओके, टेट्रागोनल. टेट्रागोनलमध्ये 2 आहेत, एक सिंपल आहे आणि दुसरा काय? बॉडी सेंटर्ड. सियर बॉडी सेंटर म्हणलं की ॲटम कुठं असतो? बॉडीला. नाउ दिस वन इज ऑर्थोरोम्बिक, बरोबर आहे ना. ओके, येस, ऑर्थोरोम्बिक. किती आहेत टोटल ऑर्थोरोम्बिकमध्ये? सिंपल क्यूबिक, ठीक आहे. बेस सेंटर्ड किंवा त्याला एंड सेंटर्ड म्हणू शकताय, एंड सेंटर्ड. नेक्स्ट वन इज बॉडी सेंटर्ड. ओके, अँड नेक्स्ट इज फेस सेंटर्ड क्यूबिक. अंडरस्टूड, ठीक आहे. नेक्स्ट, रोम्बोहेड्रल. रोम्बोहेड्रलमध्ये किती आहे? एकच आहे, दॅट इज सिंपल और प्रिमिटिव्ह. सिंपल और प्रिमिटिव्ह. ओके, नेक्स्ट वन हेक्सागोनल. हेक्सागोनलमध्ये काय असतो? फक्त एकच, सिंपल. सियर दिस इज द हेक्सागोनल युनिट लॅटाइस, और काय म्हणतो त्याला आपण? ब्रेविस लॅटाइस, करेक्ट ना. ओके, दिस इज प्रिमिटिव्ह. नेक्स्ट वन, क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिकमध्ये 2, एक सिंपल आणि दुसरा काय? एंड सेंटर, और काय म्हणू शकताय? अपोजिट फेसला जर असतील तर एंड सेंटर म्हणायचं, त्यालाच काय बेस सेंटर सुद्धा म्हणू शकताय, ठीक आहे ना. ओके, एंड सेंटर्ड और बेस सेंटर्ड. लक्षात येते. आणि दिस वन इज ट्रायक्लिनिक. तुम्हाला ऑलरेडी ट्रायक्लिनिकसाठी नोन आहे की बाबा अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा. आता हे जे 7 क्रिस्टल सिस्टीम डिवाइड झाले ना क्युबिकसाठी एज लेंथ सेम असणार आहे. क्युबिकची एज लेंथ काय असणार आहे? ह्या तिन्हीसाठी असणार आहे. टेट्रागोनलची एज लेंथ ह्या तिन्हीसाठी असणार आहे. तसंच बॉन्ड एंगल ह्या दोन्हीसाठी. नेक्स्ट, ऑर्थोरोम्बिकसाठी हे 4 जे स्ट्रक्चर्स आहेत, 4 जे ब्रेविस लॅटिसेस आहेत, येस,
त्या तिन्हीसाठी ऑर्थोरोम्बिकची एज लेंथ आणि काय एज अँगल्स हे सेम असणार आहेत. म्हणजेच काय की बाबा ज्या टाईपमध्ये येतो तो 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये त्या टाईपची एज लेंथ आणि एज अँगल जे आहेत ते कोणासाठी असणार आहेत, ह्या ब्रेविज लॅटिससाठी असणार आहेत, सेम असणार आहेत. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, हे बघून घेऊ शकता परत तुम्ही आता. ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं बघा. आता टोटल हे जी सिस्टीम आहे ती 14 ब्रेविज लॅटिसेसमध्ये डिवाइड केलं, करेक्ट ना? ठीक आहे. आपण हे जे ब्रेविज लॅटिसेस आहेत एकतर डिसेंडिंग ऑर्डरनं लिहू शकतो किंवा असेंडिंग ऑर्डरनं. ठीक आहे ना? आपण डिसेंडिंग ऑर्डरनं लिहूया. 4, त्याच्यानंतर किती आहे 3, त्याच्यानंतर किती आहे 2, देन 2, देन 1 1 1. ठीक आहे. 4 कोणासाठी आहे? 4 ऑर्थोरोम्बिकसाठी ओ, त्याच्यानंतर सी टी, ठीक आहे ना? आणि त्याच्यानंतर एम ऑक्टम, ठीक आहे ना? ऑक्टम. त्याच्यानंतर एच, त्याच्यानंतर आर आणि टी, ऑक्टम हर्ट. ठीक आहे ना? एक ट्रिक तयार झाली, ऑक्टम हर्ट, HRT. आणि लिहायला पण सिम्पल आहे, 4 3 2 2 1 1 1. हर्टला तर तुम्ही 1 1 1च लिहिणार. स्टार्ट कुठून करणार? 4 पासून. 4 3 2 2, 4 3 2 2. त्याच्यानंतर इथं काय लिहाल तुम्ही? 1 1 1, ऑक्टम हर्ट. ठीक आहे. टोटल किती होतात? 14 ब्रेविज लॅटिसेस होतात. अंडरस्टूड? ठीक आहे. सिम्पल ट्रिक आहे. पुढे जाऊया आता. दॅट इज कंट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स किंवा काय कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. येस, बघा, कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ॲटम्स म्हणा, पार्टिकल्स म्हणा, इन युनिट सेल. ठीक आहे. किंवा त्यालाच असं म्हणू शकता, कंट्रीब्युशन ऑफ पार्टिकल्स, that is atoms, ions or molecules. ठीक है ना? These are considered as a spheres. Contribution of particles in unit cell. ठीक है ना? These particles, point lattices, are considered as a spheres. ठीक है ना? काय कन्सिडर केलेले आहेत? Particles are considered as spheres. ठीक आहे ना? प्रत्येक पार्टिकल काय कन्सिडर केलेलं आहे? स्पियर कन्सिडर केलेलं आहे. मग कंट्रीब्युशन कसं फाइंड आउट कराल तुम्ही? कॉर्नरला किती पार्टिकल्स असतात? ठीक आहे. बॉडी सेंटरला किती असतात? करेक्ट. नंबर ऑफ कॉर्नर्स बघा. नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत? 8 आहेत. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या, बरोबर आहे ना? नंबर ऑफ फेसेस किती आहेत? 6. नंबर ऑफ एजेस किती आहेत? 12. ठीक आहे. बघा ह्या क्यूबमध्ये, दिस इज क्यूब. करेक्ट. आता तुमच्या लक्षात येत असणार आहे की बाबा आपण क्यूबिक स्ट्रक्चर फक्त घेतलेलं आहे, बरोबर आहे ना? अदर स्ट्रक्चर्स नाही. मग फोकस कशावरती करायचं तुम्हाला? फक्त क्यूबिक स्ट्रक्चरवरती. लक्षात येते तुमच्या? मोर फोकस कुठं असलं पाहिजे? फक्त आणि फक्त क्यूबिक स्ट्रक्चरवरती. आलं लक्षात? ठीक आहे. नंबर ऑफ कॉर्नर्स चेक करा. 1 2 3 4, 5 6 7 आणि 8. फेसेस चेक करा. 1 2 3 4 5 आणि समोरचा एक 6. तुम्ही हॉल कन्सिडर करू शकता आणि त्याचे फेसेस बघा किती आहेत? 6 असतात. ठीक आहे. एजेस कन्सिडर करा. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
ठीक आहे 11 अँड रिमेनिंग इज वॉट. परत एकदा काउंट करून बघा 1 2 3 असं समोरचे घेऊ शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके 11 आणि दिस वन इज 12. येतं लक्षात. टोटल एजेस किती आहेत 12 आहेत. समजलं. मग पार्टिकल्सचं कंट्रीब्युशन काय असतं प्रत्येक फेसला असेल किंवा कॉर्नरला असेल. करेक्ट ना. ॲट कॉर्नर हे सांगतो मी कसं कंट्रीब्युशन असतं ते. ॲट कॉर्नर किती पार्टिकल्स आहेत 8 पार्टिकल्स आहेत. कंट्रीब्युशन असतं बळानो 1/8 इज इक्वल टू वॉट 1. मग कॉर्नरला जो पार्टिकल असतो तो फक्त एकच पार्टिकल असतो बरोबर आहे ना. ऑदर मग कुठे गेले 8 जे पार्टिकल्स आहेत त्या एका पार्टिकलचं कंट्रीब्युशन असतं फक्त 1/8. म्हणजे याचा अर्थ काय ह्या क्यूबमध्ये हा जो क्यूब आहे ठीक आहे ना मी दाखवतो तुम्हाला पुढं. हा जो क्यूब दिसतो तुम्हाला हा क्यूब कुठून घेतला आपण एका लॅटाईसमधनं घेतलं आहे बरोबर आहे ना. मग हा जो पार्टिकल आहे कुठलाही कन्सिडर करा कॉर्नरचा पार्टिकल. हा जो पार्टिकल आहे त्याच्यामधलं ह्या युनिट सेलमध्ये कंट्रीब्युशन किती आहे दिस वन. समजतंय ना. एवढंच कंट्रीब्युशन आहे. ह्याचा अर्थ काय ह्या स्पिअरचे पार्ट्स केलं तुम्ही म्हणजे फ्रॉम धिस साईड वरनं कट केलं तुम्ही स्पिअरला बरोबर आहे ना. येस फ्रॉम धिस साईड तुम्ही कट केला अँड फ्रॉम बॅक साईड 3च वेनं कट करू शकताय. मग एक वेळेस कट केलं की हाफ होतो पार्टिकल बरोबर आहे ना. येस हाफ झाला लाईक दिस. हा हाफ पार्टिकल आहे तुमच्याकडं करेक्ट ना. परत कट केलं तुम्ही फ्रॉम बॅक साईड परत कट केलं तर काय होणार आहे 1/4 होईल करेक्ट ना. तुमच्याकडं एवढंच पार्टिकल आहे आता दिस वन. परत कट केलं तुम्ही फ्रॉम दिस साईड तर काय होणार आहे 1/8. म्हणजे काय की कंट्रीब्युशन किती आहे तर 1/8 कंट्रीब्युशन आहे एका स्पिअरचं. स्पिअर कन्सिडर केलं म्हणजेच पार्टिकल. लक्षात येते हे ठीक आहे. मग कॉर्नरला किती पार्टिकल्स असतात टोटल कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतात पण त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकल 1/8 एवढाच कंट्रीब्यूट करतो. म्हणून टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स काय झाले युनिट सेलमध्ये तर काय 1 ॲट कॉर्नर. समजलं ना. त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जातो. येतं लक्षात हे. नाउ लुक ॲट दिस. हा व्हिडिओ थोडासा चेक करा. दिस इज सिम्पल क्युबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. बॉडीला पार्टिकल दिसतो तुम्हाला करेक्ट. आणि दिस वन इज फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आहे का फेसला पार्टिकल्स लक्षात येते ठीक आहे. नाउ सी हियर दिस इज सिम्पल क्युबिक युनिट सेल इन विच पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट व्हॉट कॉर्नर ओनली. दिसतात तुम्हाला पार्टिकल्स ॲट कॉर्नर ठीक आहे ना. येस सी हियर हाऊ मेनी पार्टिकल्स आर देअर ॲट कॉर्नर. टोटल 8 पार्टिकल्स आर देअर ॲट कॉर्नर ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एजेस बघा किती आहेत. ह्या एजेस किती आहेत 12 एजेस. आर यू गेटिंग ठीक आहे ना. येस. आता हे जे पार्टिकल्स असतात ना दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. समजते का. हे बघा असे असतात ॲक्च्युअलमध्ये. आपण दाखवते वेळेस काय दाखवतो अवे फ्रॉम इच अदर ठीक आहे ना. दाखवते वेळेस असं दाखवतो आपण बट ॲक्च्युअली दीज पार्टिकल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर इन दिस वे. आर यू गेटिंग ठीक आहे. आता जर पार्टिकल्सला कट केलं आपण येस कट केल्यानं बघा हे कंट्रीब्युशन किती असणार आहे. इथून कट करणार आहे तुम्ही वरचा पार्ट हा कट करून टाकाल बरोबर आहे ना. मग कंट्रीब्युशन किती येतं पार्टिकल्सचं दिस वन ओनली बरोबर आहे ना. अदर पार्ट काय झालं त्याच्यामधून कट झालं ना. हे झालं कंट्रीब्युशन ऑफ दॅट इज पर्टिक्युलर पार्टिकल ॲट द कॉर्नर करेक्ट ना. टोटल कॉर्नर्सचे पार्टिकल्स 8 आहेत. लक्षात येते ना. येस 8 पार्टिकल्स आणि ह्या 8 पार्टिकल्सचं कंट्रीब्युशन किती झालं 1/8. अंडरस्टूड. लक्षात येते का बघा किती पार्टिकलचं कंट्रीब्युशन झालेलं आहे याच्यामध्ये. केअरफुली बघा हा व्हिडिओ तुम्ही ठीक आहे. येस समजतंय का बळानो. येस दिस इज द करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ येस सिम्पल क्युबिक युनिट सेल. बघा पार्टिकलचं कंट्रीब्युशन किती आहे 1 आहे. अंडरस्टूड ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. ॲट कॉर्नर किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतात टोटल तर 1 पार्टिकल ओनली. त्याचं कंट्रीब्युशन घेतलं बरोबर आहे ना. नंबर ऑफ पार्टिकल्स आर डिनोटेड बाय
ओके. आणि कॅल्क्युलेट कसं करतात बघा टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स. एक फॉर्म्युला देतो तुम्हाला, फॉर्म्युला. ठीक आहे, ह्याच्यावरनं समजलं तुम्हाला की बाबा 8 पार्टिकल्स असतात कॉर्नरला. ओके. आणि काय 1/8 त्याचं कंट्रीब्युशन आहे. समजतंय का? ठीक आहे. सी हिअर द फॉर्म्युला इज वॉट, झेड इज इक्वल टू, झेड म्हणजे काय असणार आहेत, नंबर ऑफ ॲटम्स असणार आहेत. येते लक्षात? ठीक आहे. इज इक्वल टू NC डिवायडेड बाय 8 नंबर ऑफ ॲटम्स ॲट कॉर्नर प्लस NB बॉडी सेंटरसाठी डिवायडेड बाय 1 प्लस NF डिवायडेड बाय वॉट 2 प्लस NE डिवायडेड बाय वॉट 4. करेक्ट. ह्याचा मिनिंग काय होतो हे समजून घ्या थोडंसं. ठीक आहे. NC म्हणजे काय, झेड म्हणजे काय आहे, कंट्रीब्युशन. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत त्याच्यामध्ये. ओके. येस, युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल, इन युनिट सेल. करेक्ट ना? ओके. टोटल नंबर ऑफ म्हणू शकता तुम्ही, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. NC काय आहे, व्हॉट इज NC? येस, नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ, ओके, ॲटम्स म्हणा, पार्टिकल्स म्हणा, स्पियर्स म्हणा, आयन्स म्हणा, नंबर ऑफ पार्टिकल्स ॲट कॉर्नर. ठीक आहे. NB नंबर ऑफ पार्टिकल्स ॲट बॉडी सेंटर. ओके. NF number of particles at faces. आणि NE number of particles at edges. समजलं हे? ठीक आहे. एज सेंटरला किती पार्टिकल्स आहेत, फेस सेंटरला किती आहेत, बॉडी सेंटरला किती आहेत, आणि काय कॉर्नरला किती आहेत ठेवू शकता तुम्ही. कॉर्नरला जर पार्टिकल्स असतील तरी तर ठेवायचं, बरोबर आहे ना? ओके. डिवायडेड बाय 8 करायचं, कारण 1/8 कन्फ्युजन असतं. बॉडी सेंटरला 1 असतो, फेस सेंटरला हाफ असतो. ठीक आहे ना? ओके. इथं 1/2 आहे हे, आणि इथं 1/4 आहे हे. दिसते का तुम्हाला? ठीक आहे. येस, काहीच नाही इथं, म्हणजे 1/4 आहे. एज सेंटरचे आयटम्स ठेवायचे इथं. ठीक आहे ना? 1 बाय 1 कॅल्क्युलेट करूया स्लोली. हे थोडंसं डायजेस्ट करत चला. ठीक आहे ना? सुरुवातीला थोडंसं प्रॉब्लेम होईल, पण एकदा क्लिअर झालं ओके की तुमच्या डोळ्यासमोर पिक्चर उभं राहील. डोंट वरी. ओके. नाव नेक्स्ट इज बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बॉडी सेंटर्ड क्यूबिक. ठीक आहे. नाव दिस इज बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ड्रॉ करते वेळेस लक्ष द्या कसं ड्रॉ केलं जातं. ओके. कॉर्नरला डेफिनेटली पार्टिकल्स असणार आहेत बॉडी सेंटरमध्ये. येस. त्याच्यानंतर कुठं बॉडी लाईक पार्टिकल्स, आणि हे क्लोज असतात. दाखवतो मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये. करेक्ट ना? ओके. नंबर ऑफ पार्टिकल्स, कंट्रीब्युशन ॲट कॉर्नर. ॲट कॉर्नर, ॲट कॉर्नरला किती पार्टिकल्स असतात? 8 पार्टिकल्स. इंटू त्याचं कंट्रीब्युशन किती? 1/8 इज इक्वल टू वॉट? 1. कॉर्नरला किती पार्टिकल्स आला? 1. ॲट बॉडी सेंटर, ॲट बॉडी सेंटर, बॉडी सेंटरला किती होईल मग? डेफिनेटली ओके 1 पार्टिकल. तिथं कुठं कट होणार आहे का तो पार्टिकल? नाही, तो ॲज इट इज राहतो बॉडी सेंटरला. ओके. मग झेड इज इक्वल टू काय होणार आहे इथे ह्या केसमध्ये? येस, 1 + 1 इज इक्वल टू 2. बघा कॅल्क्युलेशन करते वेळेस सुद्धा ओके. NC डिवायडेड बाय काय केलं आपण? 8 केलं आहे. NB डिवायडेड बाय ओके काय केलं? 1 केलं. प्लस NF डिवायडेड बाय काय केलं आपण? 2 केलं. प्लस आणि NE डिवायडेड बाय काय केलं होतं? 4 केलं होतं. लक्षात येत आहे? ओके. आता मला सांगा कॉर्नरला पार्टिकल्स आहेत ना? आहेत. किती आहेत? 8 आहेत. डिवायडेड बाय 8 प्लस बॉडी सेंटरला आहे का पार्टिकल? आहे. 1 डिवायडेड बाय 1. एकच आहे ना पार्टिकल बॉडी सेंटरला? एस. प्लस फेस सेंटरला आहे का? नाही. 0 डिवायडेड बाय 2 प्लस एज सेंटरला. एज म्हणजे कुठं? एज लक्षात येतो का तुमच्या? ठीक आहे. सियर इथं असा पार्टिकल जर असेल एजवरती, हा असा, समजते ना? ओके. एज, त्याला एज सेंटर्ड म्हणायचं.
एज सेंटर्ड, आणि त्याचं कंट्रीब्युशन असतं कंट्रीब्युशन इज इक्वल टू 1/4. किती असतं कंट्रीब्युशन? 1/4. ठीक आहे. येस, मग इथं 0 आहे, डिवायडेड बाय 4, म्हणजे राहिलं काय कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्याकडं? फक्त 1 + 1 इज इक्वल टू 2. हे असं कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. समजलं ना? ओके, मग झेडची व्हॅल्यू काय आली बॉडी सेंटरसाठी? 2 आली. ठीक आहे, हा व्हिडिओ बघून घ्या आता. ठीक आहे, सियर आफ्टर दी ओके ए सिम्पल क्युबिक युनिट सेल, नेक्स्ट वन इज बॉडी सेंटर्ड क्युबिक. ठीक आहे, इथं बॉडी सेंटरमध्ये ओके एक पार्टिकल दिसतो तुम्हाला. ठीक आहे, तो कट होईल का आता? युनिट सेलला बाहेर काढते वेळेस तो तसाच राहील ना मध्ये. ओके, इट विल नॉट अफेक्ट वाईल कटिंग. येते लक्षात? सियर दिस इज बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आणि पार्टिकल्स कसे असतात बघा, क्लोज टू इच अदर. हे असे क्लोज असतात. रिप्रेझेंट करते वेळेस आपण अवे करतो. लक्षात, रिप्रेझेंटेशन मेथड इज डिफरंट. समजलं? बघा हे रिप्रेझेंटेशन कसं आहे. प्रत्येक पार्टिकल जो आहे, आता हा सेंटरचा पार्टिकल 8 पार्टिकल्सला टचमध्ये आहे का? ठीक आहे. आफ्टर कटिंग each particle contributes 1/8 पार्ट. करेक्ट ना? ठीक आहे, हा 1/8 पार्ट आहे फक्त त्या स्पिअरचा, त्या पार्टिकलचा. आहे का 1/8 पार्ट? आणि बॉडीचा बघा फुल पार्ट आहे. ठीक आहे, तो कट झाला का? नाही, फक्त साईडचा पार्ट कट होतो. अंडरस्टूड? ठीक आहे, आणि बॉडीचा पार्ट कसा आहे? फुल आहे, ॲज इट इज. समजलं? मग बॉडीचं कंट्रीब्युशन किती आहे? 1. ठीक आहे, आणि कॉर्नरचं कंट्रीब्युशन किती आहे? 1/8 पार्ट. समजलं ना? ठीक आहे, मग नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट एट कॉर्नर किती? 8 कॉर्नर ॲटम्स इंटू 1/8 ॲटम्स पर युनिट सेल इज इक्वल टू 1. म्हणजे हे कंट्रीब्युशन आहे. 1/8 जे आहे प्रत्येक पार्टिकलचं काय आहे? कंट्रीब्युशन आहे. लक्षात येत आहे? आणि बॉडी सेंटरला किती असणार आहेत मग? नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ॲट सेंटर ऑफ द क्यूब किंवा बॉडी सेंटर. ओके, किती? 1. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती झाले? 2 झाले. अंडरस्टूड? ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट टाईपकडे जाऊया आपण, दॅट इज फेस सेंटर्ड क्युबिक. ओके, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. फक्त आपण क्युबिकसाठीच बघतोय, लक्षात ठेवा, म्हणून क्युबिक मेन्शन केलं. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, त्याला इन शॉर्ट FCC पण म्हणतात. फेस सेंटर्ड क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक, बॉडी सेंटरला BCC म्हणायचं, BCC. ठीक आहे, सिम्पल क्युबिकला SCC म्हणतात. ठीक आहे ना, हे ॲब्रिव्हिएशन्स आहेत, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट जाऊया पुढं आता. फेस सेंटर्ड क्युबिक. आता फेस सेंटर्ड क्युबिक म्हटलं की फेसला पार्टिकल्स आहेत, कॉर्नरला पार्टिकल्स आहेत. दिस इज फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ठीक आहे. येस, कॉर्नरला पार्टिकल्स आहेत. येस, डेफिनेटली देर आर 8 पार्टिकल्स ॲट कॉर्नर हुज कंट्रीब्युशन इज व्हॉट? 1/8. Okay, now there are 6 faces. This is face centered. This is again face centered. This is face centered particle. This is face centered. किती झाले टोटल? 6 faces. बरोबर आहे ना? ओके, मग कॉर्नरला कंट्रीब्युशन किती? ॲट कॉर्नर इज इक्वल टू ओके 8 पार्टिकल्स आहेत, प्रत्येकाचं कंट्रीब्युशन असतं 1/8 इज इक्वल टू व्हॉट? 1 पार्टिकल. ॲट फेसेस, फेसेस किती आहेत? 6 फेसेस आहेत, इंटू एक प्रत्येकाचं कंट्रीब्युशन असतं 1/2 इज इक्वल टू व्हॉट? 3. मग Z इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स 3 + 1 इज इक्वल टू 4. मग फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये ओके टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? 4 असतात. लक्षात आलं हे? ठीक आहे, मग फेसला हाफ का? कारण काय, फेसचा पार्टिकल जो आहे तो हाफ कुठं असतो? ह्या युनिट सेलमध्ये, आणि हाफ वर असतो युनिट सेलच्या, त्या फेसच्या सेंटरला आहे तो, म्हणून फेस सेंटर म्हणलंय. मग हा पार्ट जर कट केला आपण इथून ओके, तर काय होणार आहे? हाफ जो आहे तो वरच्या युनिट सेलमध्ये जाईल. येते लक्षात? हा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. येस, सी हिअर दिस इज नाव फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. करेक्ट ना? ठीक आहे, कॉर्नरला पार्टिकल्स आहेत, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स आर 8. करेक्ट.
फेस सेंटरला किती पार्टिकल्स आहेत टोटल बघा. ओके, 6 पार्टिकल्स दिसतात तुम्हाला ॲट दी फेसेस. आली का लक्षात हे फेसेसचे पार्टिकल्स? लक्षात येते? ठीक आहे. आता कंट्रीब्युशन बघूया पुढं आपण. ओके, हे केअरफुली बघून घ्या. दे आर इन टच विथ इच अदर इन दिस वे. हे बघा कसे फेसमध्ये. आता हा पूर्ण काय झाला फेसमध्ये पार्टिकल कट करा. आता आफ्टर कटिंग ओके हाफ जो आहे हा पार्टिकल फेसचा तो कशामध्ये जाईल? दुसऱ्या युनिट सेलमध्ये जाईल आणि हाफ जो आहे तो ह्या युनिट सेलमध्ये असेल. सी हिअर आफ्टर कटिंग इट रिमेन ओनली हाफ पार्टिकल. दिसतो का तुम्हाला हाफ पार्टिकल हिअर? ओके, सी हिअर कॉर्नरचे पार्टिकल्स किती झाले? 1/8 8th पार्ट आहे फक्त. ठीक आहे. आणि फेस सेंटरचं कसं आहे? हाफ पार्टिकल आहे. क्लिअर कट बघून घ्या. हे इझी आहे ना? ठीक आहे. येस, समजलं हे? कॉर्नरला 1/8 आणि काय फेस सेंटरला किती? येस, टोटल. आता कॅल्क्युलेशन सांगितलं मी पुढं तुम्हाला. ठीक आहे ना? कॅल्क्युलेशनकडे जाऊया आता आपण. हे समजलं तुम्हाला? ओके ओके, नेक्स्ट बघा. एज सेंटर. एज सेंटर ठीक आहे ना? ओके, एजेसला जर पार्टिकल्स असतील आता हा एकतर फेस सेंटर सोबत येतो. मोस्टली फेस सेंटर सोबतच येतो हा एज सेंटर. ठीक आहे ना? ओके, सी हिअर एज म्हटलं की पार्टिकल कुठं असतो? ह्या ठिकाणी. लक्षात ठेवा, एकच सांगतो मी तुम्हाला आता. ठीक आहे. हा जो पार्टिकल आहे तो फक्त किती पार्टिसिपेट करतो? 1/4 एवढा पार्टिसिपेट करतो. तो कट होतो, दोन साईडनं कट होतो ना, फ्रॉम दिस साईड अँड फ्रॉम दिस साईड. दोन साईडनं कट होतो तो. बरोबर आहे ना? दोन साईडनं जर कट होत असेल तर डेफिनेटली अगोदर काय होईल? हाफ होईल. त्याच्यानंतर परत कट केला की परत काय होईल? 1/4 होईल. हाफचा परत कट करणार आहे तुम्ही म्हणून 1/4 पार्टिकल. मग त्याचं कंट्रीब्युशन किती झालं? 1/4 इंटू किती एजेस? 12 एजेस. टोटल किती? 3. मग एज सेंटर म्हटलं की टोटल एजला पार्टिकल असेल तर टोटल पार्टिकल्स किती असतात? 3 पार्टिकल्स असतात. समजलं हे? ठीक आहे ना? हेडिंग द नेक्स्ट वळ ना, दॅट इज क्लोज पॅकिंग इन क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्लोज पॅकिंग. क्लोज पॅकिंग त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला हे आफ्टर दिस स्टडी करायचं आहे. ठीक आहे. हा पॉईंट झाला की मग सगळे प्रॉब्लेम्स एकत्र स्टडी करूया. क्लोज पॅकिंग इन क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, क्लोज पॅकिंग म्हणजेच काय की बाबा पार्टिकल जे आहेत ते किती क्लोज आहेत, एकमेकाच्या किती क्लोज असतात. ठीक आहे ना? ओके, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. येते लक्षात? ठीक आहे. आता पॅकिंग ही 1 डायमेन्शनमध्ये असू शकते, 2 डायमेन्शनमध्ये असू शकते, इवन काय 3 डायमेन्शनमध्ये असू शकते. बरोबर आहे ना? ओके, मग फर्स्ट घेऊया आपण क्लोज पॅकिंग. क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. 1 डायमेन्शन. लक्षात येते? ओके, क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. आता 1 डायमेन्शन म्हणलं की काय तुम्हाला अरेंजमेंट कशी दिसते? लिनियर. ठीक आहे ना? ओके, डायमेन्शन्स. ओके, सपोज द पार्टिकल्स आर स्पियर्स. आपण स्पियर कन्सिडर केलेले आहे. ठीक आहे ना? इफ these particles are arranged linearly. 1 dimension arrangement म्हणजे कशी असते? linear arrangement. Correct? If particles arranged linearly, this is linear arrangement. Linear arrangement. This is called as a 1 dimension arrangement. आता ह्या 1 डायमेन्शन अरेंजमेंटमध्ये IMP काय आहे बघा. 1 पार्टिकल इज इन टच विथ अदर 2 पार्टिकल्स. ठीक आहे ना? ओके, एंडचे कन्सिडर करायचे नाहीत. कन्सिडर करा की इन्फिनाईट नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. एक पार्टिकल जो आहे तो किती पार्टिकलच्या टचमध्ये आहे? 2 पार्टिकलच्या.
So the coordination number of this particle or every particle, coordination number, ठीक है, is equal to what? 2. What is coordination number? Number of particles ठीक है, in touch with one particle म्हणा, in touch with one particle, ठीक आहे, किंवा असं म्हणू शकता नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग, लक्षात येते? ओके, नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग वन पार्टिकल, नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग, ओके, येस, ए सिंगल पार्टिकल असं म्हणू शकताय. येते लक्षात? ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज अ कोऑर्डिनेशन, इज कॉल्ड कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे काय, ह्या पार्टिकलच्या अराउंडला, एका पार्टिकलच्या अराउंडला किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत त्याच्या टचमध्ये? तर 2 पार्टिकल्स आहेत. दॅट इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. समजून घ्या, हे लक्षात येते? ह्या पार्टिकलच्या अराउंडला किती पार्टिकल्स आहेत चेक करा. 1 2 3. टचमध्ये किती पार्टिकल्स? 3. सो कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 3. ह्या पार्टिकलच्या अराउंडला किती पार्टिकल्स आहेत चेक करा. 1 2 3 4. टचमध्ये किती आहेत? 4 पार्टिकल्स. सो कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 4. हे असं लक्षात आलं ना? ओके, मग कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन टच विथ वन पार्टिकल ऑर नंबर ऑफ पार्टिकल्स सराउंडिंग अ सिंगल पार्टिकल इज कॉल्ड कोऑर्डिनेशन नंबर. पण टचमध्ये असले पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं हे? ठीक आहे. मग लिनियर अरेंजमेंट जी आहे, वन डायमेन्शनल अरेंजमेंट, ओके, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर महत्त्वाचा आहे. येस, दॅट इज 1. मार्बल्स नोन आहेत तुम्हाला. मार्बल्स एक 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 मार्बल्स आपण जर ओके अरेंज करायचा प्रयत्न केला तर लिनियर अरेंजमेंट होते. दॅट इज वन डायमेन्शनल अरेंजमेंट. करेक्ट. सेकंड, 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. 2 डायमेन्शनल अरेंजमेंट, हे पण समजून घ्यायचं आहे. प्रत्येक अरेंजमेंट समजून घ्यायची तुम्हाला. ठीक आहे ना? ह्या दोन्ही एकत्र दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी. 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. मार्बल्स ज्या आहेत तुम्हाला अरेंज करायचे आहेत. आता बघा, ही जी लिनियर अरेंजमेंट होती, बरोबर आहे ना, ती आता काय करायचं तुम्हाला? 2 डायरेक्शनला घेऊन जायचं. ही एक डायरेक्शन होती. दुसऱ्या डायरेक्शनला जर घेऊन गेलं आपण, ओके, तर ती काय होते? 2 डायमेन्शनल अरेंजमेंट. मग ॲज इट इज घेऊन चला तर सेकंड डायरेक्शनला. ठीक आहे, सी हिअर, सपोज दिस इज वन डायमेन्शनल अरेंजमेंट. येते लक्षात? त्याच्यामध्ये परत 2 टाईपचे अरेंजमेंट आहेत. 2 डायमेन्शनल अरेंजमेंटमध्ये, ओके, 2 टाइप्स ऑफ अरेंजमेंट आर देअर. इन दॅट फर्स्ट इज स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. स्क्वेअर क्लोज पॅकिंग हे कशावरनं समजतं आपल्याला? कोऑर्डिनेशन नंबरवरनं. ठीक आहे, किंवा त्यालाच ए टाईप ऑफ अरेंजमेंट असं म्हणलं जातं. ठीक आहे. इन दिस अरेंजमेंट द पार्टिकल्स आर अरेंज्ड वन अबोव द अदर इन 2 डायमेन्शन. ठीक आहे, ही झाली वन डायमेन्शनल अरेंजमेंट. मग एका पार्टिकलवरती दुसरा पार्टिकल असं ठेवत गेलं तुम्ही, लक्षात येते? तर दॅट इज कॉल्ड एज अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. ओके, इन 2 डायमेन्शन, वन अबोव दी अदर. एकावर एकच ठेवत चाललोय ना आपण, लाईक दिस. एक्झॅक्टली अबोव दी अदर आहे. करेक्ट. येस. कुठलाही एक स्पियर कन्सिडर करा याच्यामध्ये. आता सपोज हा स्पियर कन्सिडर केला मी. किती स्पियरच्या टचमध्ये आहे तो? 1 2 3 4. असा एक स्क्वेअर फॉर्म झाला का? स्क्वेअर फॉर्म, बरोबर ना? ओके, दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. स्क्वेअर क्लोज पॅकिंग, SCP. कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर? इट इज अ 4. दिस इज कॉल्ड एज अ स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. येतं लक्षात? ठीक आहे. आणि दुसरी आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. सेकंड आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग
अरेंजमेंट, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग अरेंजमेंट. हेक्सागोनलमध्ये काय होतं, ओके, 2 डायमेन्शनल अरेंजमेंटच आहे, बट द पार्टिकल्स और सिंगल लेयर, सी हियर दिस इज फर्स्ट लेयर, करेक्ट. सेकंड पार्टिकल, ओके, इज ऑक्युपाय द पोझिशन, ओके, कुठे ऑक्युपाय करतो, इन डिप्रेशन. 2 पार्टिकलच्या डिप्रेशनमध्ये जो काय होतो, अरेंज होतो. ठीक आहे, दिस इज सेकंड पार्टिकल. सॉरी, बिगर झालं थोडंसं. दिस सेकंड पार्टिकल कुठे अरेंज झाला, त्याच्या डिप्रेशनमध्ये अरेंज झाला. इफ इट अरेंजेस इन डिप्रेशन देन नेक्स्ट लेयर इज फॉर्म्ड. ठीक आहे, आता ही जी लेयर दिसते तुम्हाला, ओके, ह्या दोन्ही सेम दिसतात ना, ए टाईप, करेक्ट, आणि ही काय असते, बी टाईप लेयर. ठीक आहे, का डिफरंट आहे. परत ही जी लेयर असणार आहे, आता हे टचमध्ये असणार आहेत पार्टिकल्स, जरी दिसत नसतील तरी कन्सिडर करायचे की ते एकमेकाच्या टचमध्ये आहेत. ही बी आहे. ओके, ह्या 2 सेम दिसतात, ह्या 2 सेम दिसतात, म्हणून काय ए टाईप लेयर ही कन्सिडर केली, आणि दुसरी लेयर काय कन्सिडर केली, येस, बी टाईप, ए बी टाईप. ठीक आहे ना. ओके, आता कुठलाही एक पार्टिकल कन्सिडर करा. सपोज मी हा पार्टिकल कन्सिडर करतो. हा पार्टिकल किती पार्टिकलच्या टचमध्ये आहे, 1 2 3 4 5 6. दिसत नसेल टचमध्ये तरी कन्सिडर करायचं टचमध्ये आहे. आलं लक्षात हे. ठीक आहे, ठीक आहे, येस. बघा, असा एक हेक्सागॉन तयार होतो का, लक्षात येते का. 2 डायमेन्शनल आहे हे, येस, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, HCP. कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू व्हॉट, 6. कशासाठी आहे, 2 डायमेन्शनसाठी आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 डायमेन्शन्स. टू डी म्हणतो त्याला आपण. विचारलं जातं इन 2D व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ, ओके, HCP. काय असतो, 6. आलं लक्षात हे. ओके, 2 टाईपचे पॅकिंग्स पाहिलं आपण. एक 1 डायमेन्शनल पॅकिंग, करेक्ट ना, ओके, जी की लिनियर असते, विच हुज कोऑर्डिनेशन नंबर इज 2. आणि 2 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये 2 स्क्वेअर क्लोज पॅकिंग अँड हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, ऑल्सो कॉल्ड एज AB टाईप ऑफ पॅकिंग इन 2 डायमेन्शन. हे लक्षात ठेवा. मी मोर तुम्हाला स्ट्रेस देऊन काय सांगतोय, मी 2D सांगतोय. लक्षात आलं ना. ठीक आहे, कारण काय 3D मध्ये आणि डिफरंट असणार आहे. AB टाईप ऑफ पॅकिंग असणार आहे 3D मध्ये सुद्धा. तिथं कोऑर्डिनेशन नंबर डिफरंट असतो. आलं लक्षात. ठीक आहे. ओके, रिगार्डिंग इट आपण थोडासा व्हिडिओ बघून घेऊया. ठीक आहे, सी हियर. इन 1 डायमेन्शन क्लोज पॅकिंग देयर इज जस्ट 1 वे ऑफ अरेंजिंग दी स्पियर्स. एकच वे आहे, तो असा अरेंज होत जातो. लक्षात येते का बघा. These spheres get arranged in this way. ओके, आता इथं दिसतो तुम्हाला एक पार्टिकल कन्सिडर केलं, त्याच्या अराउंडला हे 2 ग्रीन कलरचे पार्टिकल्स दिसतात तुम्हाला. ठीक आहे, दॅट इज इज कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर इज 2. समजते. ठीक आहे, आता क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. ओके, 2 टाईपच्या पॅकिंग्स असतात. त्याच्यामध्ये एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग असते आणि दुसरी काय हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असते. ठीक आहे, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघूया फर्स्ट आता स्क्वेअर क्लोज पॅकिंग. सियर स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता ही 1 डायमेन्शनल पॅकिंग होती, बरोबर आहे ना. ओके, ह्या 1 डायमेन्शनलाच काय करायचं आहे, 2D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सियर दी पार्टिकल्स गेट अरेंज्ड, ओके, 1 अबोव दी अदर. करेक्ट, हे पार्टिकल्स कसे अरेंज होत आहेत बघा, 1 अबोव दी अदर. करेक्ट, एक्झॅक्टली लाईक दिस. सियर ओके, एक पार्टिकल कन्सिडर करा, त्याच्या अराउंडला किती स्पियर्स आहेत, 1 2 3 4. करेक्ट, सो इट्स कोऑर्डिनेशन नंबर विल बी 4. आलं लक्षात. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे याचा, आणि अरेंजमेंट कशी आहे, 1 अबोव दी अदर. सो इट इज कॉल्ड एज ए टाईप ऑफ अरेंजमेंट. समजते का. ओके, सियर ए टाईप ऑफ अरेंजमेंट. क्लिअर झालं हे. ठीक आहे, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, हे डिप्रेशन्समध्ये पार्टिकल्स अरेंज करायचे आहेत. The particles are arranged in depression now. See here. Correct? Different arrangement आहे. आलं लक्षात. ठीक आहे. येस, आता दोन्हीमध्ये प्रेफर्ड अरेंजमेंट कुठली असणार आहे, ही अरेंजमेंट प्रेफर्ड असणार आहे. बरोबर आहे ना. कधीही बघा, ओके, तुम्ही मार्बल्स ठेवा अशा, ओके, आणि एक पार्टिकल्स त्याच्यावरती काय करा, आणखीन ॲड करायचा प्रयत्न करा. बरोबर आहे ना. ते जे
इनकमिंग पार्टिकल्स आहेत ना ते डिप्रेशनमध्ये जाऊन बसतात इन्स्टेड ऑफ वन अबो दी ऑदर. बरोबर आहे ना, का ही पॅकिंग जी आहे ती मोर क्लोज असते ॲज कम्पेअर्ड टू दी स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता बघा ह्याच्या अराउंडला किती आयटम्स आहेत टोटल, एक पार्टिकल कन्सिडर केला, ठीक आहे, 6 पार्टिकल्स आहेत. सो इट्स कोऑर्डिनेशन नंबर विल बी व्हॉट 6. आलं का लक्षात? सो कोऑर्डिनेशन नंबर इज व्हॉट 6. आलं का लक्षात? हे दिस इज नाव AP टाईप ऑफ अरेंजमेंट. ही झाली 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. आलं लक्षात? आता 3 डायमेन्शनल आपल्याला इथं तर दाखवता येणार नाही. सियर आता ही जी 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे वन अबो दी ऑदर दाखवू शकतो का आपण? नाही. आता 2 डायमेन्शनवरती काय करायचं आपल्याला? आता 3 डायमेन्शन फॉर्म करायचं आहे. म्हणजेच काय, झेड ॲक्सिसकडे यायचं आहे आपल्याला. हे XY ॲक्सिस झाले. झेड ॲक्सिस म्हटलं तर अबो दी आणि बिलो दी प्लेन. आलं लक्षात? हे प्लेनमध्ये आहेत ना सध्या. आता अबो दी प्लेन बिलो दी प्लेन दाखवू शकत नाही आपण 2D मध्ये. ओके, फक्त व्हिडिओ बघूया आपण की बाबा 3D पॅकिंग कशी असते. ओके, सी नाव द नेक्स्ट क्लोज पॅकिंग इज येस. आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ओके, स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये एम्प्टी स्पेसेस बघा, हे एम्प्टी स्पेसेस, हे एम्प्टी स्पेसेसला काय म्हणायचं आहे आपल्याला? व्हॉइड्स म्हणायचं आहे. पुढे सांगणार आहे मी तुम्हाला व्हॉइड्स काय असतात. ओके, एम्प्टी स्पेसेस आर कॉल्ड एज व्हॉइड्स. समजलं? ह्या दोन्हीला जर कम्पेअर केलं तर एम्प्टी स्पेस कुठं कमी आहे? हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये. एम्प्टी स्पेस जेवढा कमी असेल तेवढी पॅकिंग कशी असते? क्लोज पॅकिंग. समजलं ना? दोन्हीमध्ये कम्पॅरिझन केलं तर काय प्रेफर्ड पॅकिंग कुठली आहे? दिस वन. का? लेस एम्प्टी स्पेस आहे. समजलं हे? ठीक आहे. येस. आणि ह्या एम्प्टी स्पेसेसला काय म्हणायचं? व्हॉइड्स. आर यू गेटिंग? दिस इज कॉल्ड एज अ व्हॉइड. व्हॉइड मीन्स एम्प्टी स्पेस. अंडरस्टूड? ठीक आहे. येस. आता हे इथं स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये ही व्हॉइड आहे आणि ही हेक्सागोनल क्लोज पॅकिंगमध्ये व्हॉइड आहे. आता काय करायचं तुम्हाला? ह्या स्क्वेअर क्लोज पॅकिंगवरती आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंगवरती 3 डायमेन्शनल अरेंजमेंट तयार करायची आहे. समजतं हे? व्हॉइड काय कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? सियर व्हॉइड आर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज इन पॅकिंग इफिशियन्सी ऑफ द सॉलिड्स. जेवढी जास्त व्हॉइड असेल तेवढी पॅकिंग इफिशियन्सी कमी असणार आहे. येते लक्षात? आता 2 डायमेन्शनल क्लोज स्ट्रक्चरवरती काय करायचं तुम्हाला? 3 डायमेन्शन करायचे. हे झालं 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. आलं लक्षात? दिस इज 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. करेक्ट. आता त्याच्यामध्ये कन्वर्ट काय करायचं? 3 डायमेन्शनल करायचं आहे तुम्हाला. इट इज कन्वर्टेड इंटू 3 डायमेन्शनल. वन अबो दी ऑदर आहे परत आता पार्टिकल्स. येते लक्षात? ठीक आहे. येस, वन अबो दी काय आहेत? ऑदर आहेत. लाईक दिस. सियर दिस इज 2 डायमेन्शनल पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंग आपण यूज करतोय फॉर द फॉर्मेशन ऑफ 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. सियर दिस इज वन अबो दी ऑदर. सियर असा एकमेकावरती बसतो. ठीक आहे ना? म्हणून आपल्याला दाखवता येत नाही. हे येते का दाखवता? नाही. कुठे ड्रॉ पण करा म्हणणार नाहीत तुम्हाला. डोंट वरी, फक्त समजून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल सर मग आम्ही कसं ड्रॉ करायचं? ड्रॉ करा असं कुठंच तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाहीत. फक्त ह्या अरेंजमेंट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत बळानो. हां, ठीक आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंग तुम्हाला ड्रॉ करा म्हणतील, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग ड्रॉ करा म्हणतील, लिनियर पॅकिंग ड्रॉ करा म्हणतील, पण 3 डायमेन्शनल तुम्हाला नाही विचारणार. बरोबर आहे ना? पण त्याच्यामध्ये वाईड्स वगैरे समजून घेता आल्या पाहिजेत तुम्हाला. बरोबर आहे ना? ठीक आहे. सियर अगेन दिस इज 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग, वन अबो दी other. Yes, again it becomes 3 dimensional close packing. Here this is now 3 dimensional close packing. एक्झॅक्टली वन अबो दी ऑदर आहे ना? ठीक आहे. येस, बघा हे पार्टिकल्स कसे अरेंज होतात वन अबो दी ऑदर. मग कॉर्डिनेशन नंबर काय होतो ह्या केसमध्ये? आता तुम्हाला इथं समजलं पाहिजे. नोट करून ठेवा तसं. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे ही. करेक्ट ना? कोऑर्डिनेशन नंबर इज व्हॉट? 6. नोट करा तसं. हियर 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग आहे ती बाय युजिंग व्हॉट? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग यूज केलं आपण. आणि ती अरेंजमेंट कुठली असते? AA टाईप ऑफ अरेंजमेंट असते. कारण काय वन अबो दी ऑदर आहे ना डायरेक्टली. दिसतंय का तुम्हाला? हे जे आहेत एक्झॅक्टली काय आहेत? हे वन अबो दी ऑदर आहेत. दिसतंय तुम्हाला हे? येस. त्याच्यामुळे ही पॅकिंग जी आहे ती कुठली पॅकिंग झाली? येस, AA टाईप ऑफ पॅकिंग.
त्याच्यामध्ये कुठं चेंज आहे का? नाही. ठीक आहे. येस. आणि जर का तुम्ही पार्टिकल्स फाइंड आउट केलं, मधला पार्टिकल कन्सिडर केलं, तर काय एक्झॅक्टली हा पार्टिकल किती पार्टिकलला टचमध्ये आहे? 6 पार्टिकल्सला टचमध्ये आहे. दॅट्स वाय इट इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर इज व्हॉट? 6. अंडरस्टूड? ठीक आहे. आता पुढची पॅकिंग बघूया. 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर यूज केलं आपण. समजलं हे? ठीक आहे. आता इथं काय तयार झालेलं आहे बघा? क्यूब तयार झालेलं आहे. बरोबर आहे ना? ओके, डेफिनेटली. वन अबो दी ऑदर. आता हे 2 स्पियर एकमेकावरती आहेत. असे टोटल 4 स्पियर घेतले आपण कट करून. समजतं हे? ओके, इथून 4 स्पियर घेतले कट करून. 4 स्पियर घेतलं कट करून. हा एवढा घ्या असा भाग. तर काय होतो? एक क्यूब तयार होतो. येते लक्षात? म्हणजे ही कुठली अरेंजमेंट झाली? क्यूबिक अरेंजमेंट. क्यूब तयार झालं ना? क्यूबिक अरेंजमेंट झाली. कुठला तयार झाला क्यूब? सिंपल क्यूबिक लॅटाईस तयार झाला. सिंपल क्यूबिक युनिट सेल म्हणू शकता किंवा प्रिमेटिव्ह क्यूबिक युनिट सेल. इट्स कोऑर्डिनेशन नंबर लक्षात ठेवा. आता कोऑर्डिनेशन नंबर मी पुढे देणार आहे लिहून तुम्हाला, डोंट वरी. आता ही हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आहे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग जर यूज केलं आपण, करेक्ट, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग यूज केलं, ओके, तर काय फॉर्म होणार आहे इथं? ओके, येस, वन अबो दी ऑदर. सॉरी, डिप्रेशनमध्ये ठेवत चाललो आहे आपण. बघा, डिप्रेशनमध्ये ठेवलं. प्रत्येक पार्टिकल डिप्रेशनमध्ये ठेवलेला आहे. करेक्ट. कोऑर्डिनेशन नंबर इथं 6 होता. आलं लक्षात? ज्यावेळेस पार्टिकल्स अरेंज होतील त्याच्यामध्ये, डिप्रेशनमध्ये पार्टिकल्स अरेंज होतील, बरोबर आहे ना, त्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर आता चेंज होईल त्याचा. समजतं हे? ठीक आहे. बघा ते अरेंजमेंट कशी व्हायला लागली. डिप्रेशनमध्ये चालले पार्टिकल सगळे. दुसरी लेअर फॉर्म करताय तुम्ही तिथं. येते का लक्षात? हे त्याच्यामध्ये व्हाईट्स आहेत. आता छोट्या 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 व्हॉइड्स दिसत आहेत तुम्हाला. दिसत आहेत का व्हॉइड्स? ओके, एम्प्टी स्पेसेस दिसत आहेत. 2 टाईपचे एम्प्टी स्पेसेस असतात. एक टेट्राहायड्रल व्हॉइड असते आणि दुसरी असते ऑक्टाहायड्रल व्हॉइड. त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा, टेट्राहायड्रल व्हॉइडमध्ये आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइडमध्ये. नाव दिस इज टेट्राहायड्रल व्हॉइड. 3 पार्टिकल्स, ओके, याच्या डिप्रेशनमध्ये जर पार्टिकल ठेवला, ओके, तर दॅट इज कॉल्ड एज अ टेट्राहायड्रल व्हॉइड. आणि टेट्राहायड्रल व्हॉइडचा हे एम्प्टी स्पेसेसचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 4. दिसते का मध्ये एम्प्टी स्पेस दिसतो? विच टाईप ऑफ व्हॉइड इज दिस? टेट्राहायड्रल व्हॉइड. आर यू गेटिंग? ठीक आहे, हे समजून घ्या. येते लक्षात? वाचल्यानंतर समजतं तुम्हाला नंतर. ओके, पण काय की बाबा टेट्राहायड्रल व्हॉइड कशाला म्हणायचं, एम्प्टी स्पेस कशाला म्हणायचं? तर काय, येस, इफ 4 स्पेअर्स आर देअर अराउंड 8 देन इट इज कॉल्ड एज अ टेट्राहायड्रल व्हॉइड. आर यू गेटिंग? ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जी काय तयार झाली टेट्राहायड्रल व्हॉइड, कधी तयार होते टेट्राहायड्रल व्हॉइड? जर डिप्रेशनमध्ये असेल तर. आता 6 पार्टिकल्स आहेत हे बघा. येते का लक्षात? ठीक आहे. येस, इथं जी व्हॉइड तयार होते दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्टाहायड्रल व्हॉइड. ऑक्टाहायड्रल व्हॉइडच्या अराउंडला किती पार्टिकल्स आहेत? 6 पार्टिकल्स आहेत. दिसतात तुम्हाला 6 पार्टिकल्स? येस, टेट्राहायड्रल व्हॉइड अँड ऑक्टाहायड्रल व्हॉइड ही अशी दिसते ऑक्टाहायड्रल व्हॉइड. त्याच्यामधला एम्प्टी स्पेस आहे हा. करेक्ट? ठीक आहे. सी हियर, in case we need to calculate the number of tetrahedral and octahedral voids in a crystal lattice. ठीक आहे. मग टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइड जर कॅल्क्युलेट करायचं असेल तुम्हाला इथं, ओके, इन केस वी नीड टू कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स इन अ क्रिस्टल स्ट्रक्चर, देन जस्ट नोईंग द नंबर ऑफ स्पियर्स विल सर्व दी पर्पज. नंबर ऑफ स्पियर्स जर नोन असतील तुम्हाला, ओके, तर टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. थोडंसं हे फास्ट व्हायला लागलं आहे. ओके, अजून मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगणार आहे, डोंट वरी. ठीक आहे ना? ओके, कारण हे व्हिडिओमध्ये चाललं आहे ना. ओके, त्या व्हिडिओमधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो फक्त. येते लक्षात हे? ठीक आहे. येस, बघूया पुढं आपण थोडंसं हे पर्पज. सॉरी, सपोज देर आर n स्पियर्स इन क्रिस्टल स्ट्रक्चर, द नंबर ऑफ टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स कसे असतात बघा. ऑक्टाहायड्रल व्हॉइड इज इक्वल टू n. जेवढे नंबर ऑफ स्पियर्स असतात ना तेवढ्याच ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स असतात. आणि टेट्राहायड्रल व्हॉइड्स काय असतात? 2n, डबल असतात त्याच्या. ठीक आहे. येस, आय थिंक पुढं जायला नको आहे आता व्हिडिओमध्ये, आपण थोडंसं मागे येऊया. ठीक आहे. इथं ऑब्झर्व करा थोडंसं. ही जे, ओके, डार्क कलरचे स्पेअर दिसत आहेत तुम्हाला, ओके, ती अरेंजमेंट कुठली आहे? 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. आणि फेंट कलरचे जर कलर दिसत आहेत तुम्हाला, ओके, ती कुठली अरेंजमेंट आहे वरती त्याच्या? ओके, डेफिनेटली सेम. ओके, फक्त डिप्रेशनमध्ये ठेवत गेलेलो आहे आपण, बरोबर आहे ना? 2 टाईपच्या व्हॉइड्स दिसत आहेत तुम्हाला इथं आता. करेक्ट ना? ओके, हे 3 स्पेअर दिसत आहेत. ते कुठे ठेवले आपण? अबो दीज, ओके, स्पियर्स. लक्षात येते? खालची एक लेअर दिसते, त्याच्यावरची एक लेअर दिसते.
ओके, ह्या 3 स्पिअरच्या ओके येस इथं मध्ये एक स्पिअर दिसतोय, लक्षात येते का बघा. ह्या 3 स्पिअरच्या वर ठेवा किंवा खाली ठेवा. करेक्ट, खाली ठेवल्यामुळं आपल्याला इथे एक स्पेस दिसतो, एम्प्टी स्पेस, बरोबर आहे ना. ओके येस, दॅट इज कॉल्ड एज अ टेट्राहेड्रल व्हॉइड. दिसते का इथं, लाईक दिस इज टेट्राहेड्रल व्हॉइड. समजतंय हे 3 स्पिअर्स आहेत असे, 1 हे 2 आणि ही काय 3. हे जे काय मध्ये डिप्रेशन दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, एम्प्टी स्पेस दिसतो. ओके, त्याच्यावरती आणखीन एक स्पिअर ठेवला, ओके, तर काय तयार होतो, टेट्राहेड्रल व्हॉइड. टेट्राहेड्रल व्हॉइड समजतंय ना. ओके, आणि जर का सपोज ओके इथं चेक करा, हे टोटल किती 1 2 3 स्पिअर्स आहेत, 1 2 3. इथं लक्षात, त्याच्यावरती आणखीन काय स्पिअर ठेवा किंवा त्याच्या खाली ठेवा स्पिअर्स. ओके, आणखीन एक व्हॉइड जनरेट होते, दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्टाहेड्रल व्हॉइड. चेक हिअर, दिस वन, दिस इज ऑक्टाहेड्रल व्हॉइड, बरोबर आहे ना. ओके, हे 3 स्पिअर आहेत, कन्सिडर करा, दीज आर 3 स्पिअर्स. आता 3 स्पिअरच्या वर ठेवा किंवा खाली ठेवा. सपोज इथे एक स्पिअर ठेवला असा, 1, ठीक आहे ना. ओके, 2 अँड दिस वन इज 3. सॉरी, इथे एक एम्प्टी स्पेस दिसतो तुम्हाला, आलं लक्षात. दिस इज कॉल्ड एज अ ऑक्टाहेड्रल व्हॉइड. येते लक्षात. मग टेट्राहेड्रल व्हॉइडचा कोऑर्डिनेशन नंबर किती, टेट्राहेड्रल व्हॉइडसाठी ओके एस कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 4 आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइडसाठी केस कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, एस वॉट 6. लक्षात असू द्या, हे कोऑर्डिनेशन नंबर्स दोन्हीचे, ठीक आहे. येस, आता हे 3D स्ट्रक्चर्स असल्यामुळे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतात तुम्हाला, पण काय थोडंसं प्रॅक्टिस केला, वाचला तुम्ही ओके तर आणखीन पिक्चर क्लिअर होईल. आलं का लक्षात. हे बघा, हे 3 स्पिअर आहेत, त्याच्यावरती एक स्पिअर ठेवला की ते जो काही एम्प्टी स्पेस तयार होतो तो कसा असा टेट्राहेड्रल होतो, टेट्राहेड्रॉन म्हणतो त्याला आपण. आणि हे 3 स्पिअर ह्या स्पिअरच्या वरती ठेवले ओके तर एक ऑक्टाहेड्रॉन फॉर्म होतो, त्याला ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स म्हणायचं, होल म्हणायचं, व्हॉइड म्हणायचं, एम्प्टी स्पेस म्हणायचं. येते लक्षात हे, ठीक आहे. आज काय काय स्टडी केलं आपण, एकतर काय लिनियर अरेंजमेंट, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 2 डायमेन्शनल अरेंजमेंट, त्याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट 3 डायमेन्शनल अरेंजमेंट, त्याच्यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंग यूज करून आपण ओके एस अरेंजमेंट केली, स्क्वेअर क्लोज पॅकिंग यूज करून, करेक्ट ना. ओके, आणि दुसरी काय हेक्सागोनल क्लोज पॅकिंग यूज करून आपण अरेंजमेंट केली. तिथं 2 टाईपच्या व्हॉइड्स मिळाले आपल्याला, येतं लक्षात, ठीक आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये कशा टाईपच्या व्हॉइड्स असतात ते पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे, बरोबर आहे ना. ओके, आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंगची नेक्स्ट लेअर जर आपण ठेवली ओके तर परत कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर होणार आहे. ओके, तिथं कुठल्या टाईपचं स्ट्रक्चर आणि त्याचं कोऑर्डिनेशन नंबर काय होतो, ठीक आहे ना. ओके, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. आणि प्रॉब्लेम्स पण स्टडी करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे ना. ओके, आणखीन तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये ओके क्लॅरिटी येईल, कारण हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं आता तुम्हाला सध्या, समजते ना. ठीक आहे, व्हिडिओज दाखवलेत तुम्हाला कशी अरेंजमेंट होते हे लक्षात आले तुमच्या आता. ओके येस, मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखीन डिटेलमध्ये स्टडी करूया ह्या गोष्टी आणि त्याचं कॅल्क्युलेशन करूया मुलांना, कशा टाईपचे क्वेश्चन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारतात. ओके, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.